ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरलेला आहे। आज युतीची घोषणा केली जाणार आहे। त्या संदर्भातला टॉप 9 बातम्या बघूयात। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। आज दुपारी 12 वाजता यावेळेस हॉटेलमध्ये घोषणा केली जाणार। तर मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागावाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट। युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार। आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार। ठाणे तसेच मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। नाशिक आणि पुण्यात देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीतच लढतील, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांसंदर्भात तिढा नाही। मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार आहेत, संदीप देशपांडेंची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। तर अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। दोन्ही बंधू एकत्र आल्यावरती संपूर्ण राजकारण बदलेल। शिवसेना मनसे विचारावरती आणि कामांवरती या निवडणुकीला सामोरं जाईल। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवावी, ती देखील पूर्ण होतीये, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार, हे हास्यास्पद आहे। राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची पाठी कोरी होईल। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंच्या युतीच्या बातम्यानं मनाला फार समाधान वाटलं। आज याची देही याची डोळा हा अनुभव घेता येणार आहे। बाळासाहेब ठाकरे असते तर आनंद आणखी द्विगुणित झाला असता। ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होण्याआधी ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांची भावनिक प्रतिक्रिया। फेब्रुवारी 2019 मध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची हॉटेल ब्ल्यू सीच्या निमित्तानं आठवण। तर आज त्याच हॉटेलमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार।